नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे सिव्हिल क्रिमिनल आणि फॅमिली प्रॅक्टिस करते. आज मी इंट्रीम मेंटेनन्स या विषयावर हा व्हिडिओ बनवत आहे की आपण जर पाहिलं तर फॅमिली कोर्टामध्ये केसेस दाखल होण्याचे प्रमाण खूप आहे आणि फॅमिली कोर्टामध्ये जे पण केसेस असतील त्यातल्या जास्तीत जास्त केसेसमध्ये मेंटेनन्सची मागणी होत असते. त्यामुळे मेंटेनन्स काय आहे, मेंटेनन्सचे कायदे काय आहेत, मेंटेनन्सचे नियम काय आहेत आणि मेंटेनन्स मिळवण्यासाठी काय करायला लागतं, मेंटेनन्सचे केसचा निकाल किती दिवसात होतो, या सगळ्याची माहिती देण्यासाठी मी आपल्याला व्हिडिओ बनवत आहे. तर मेंटेनन्स हा कोण कोण मागू शकतो ते आता प्रथम बघू. प्रथमतः मेंटेनन्स हा नवऱ्याकडून, नवरा बायकोकडून, तसेच मुलं 18 वर्षापर्यंतची मुलं त्यांच्या आईवडिलांकडून, लिव्ह इनमध्ये राहणारी महिला तिच्या पार्टनरकडून आणि वृद्ध आईवडील त्यांच्या मुलांकडून आणि सून की जिचे म्हणजे एखादी स्त्री आहे आणि तिचा नवरा एक्सपायर झाला तर ती म्हणजे सून सासऱ्याकडून. अशा पद्धतीने हे जे लोक आहेत हे मेंटेनन्स मागू शकतात. तर हा मेंटेनन्स म्हणजे काय, तर मेंटेनन्स म्हणजे पालनपोषणाचा खर्च, जाण्या येण्याचा खर्च, कोर्टाचा खर्च, इवन शिक्षणाचा पण खर्च त्याच्यामध्ये इन्क्लूड बऱ्याचदा होतो. कधीकधी शिक्षणासाठी वेगळा तुम्ही अर्ज केला तर शिक्षणाच्या खर्चाची ऑर्डर कोर्ट करू शकतो. तर हा मेंटेनन्स जो आहे या मेंटेनन्सच्या माहितीविषयी जर सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, त्या मेंटेनन्स काय आहे, त्या मेंटेनन्सविषयी कायदे काय आहेत, तर ह्याच्यासाठी आपण खूप महत्त्वाची एक सायटेशन रिसेंटली 2020मध्ये सुप्रीम कोर्टनी निकाल दिलेला आहे. ते म्हणजे रजनीश वर्सेस नेहा. तर रजनीश वर्सेस नेहा याच्यामध्ये मेंटेनन्सविषयी सगळे नियम, सगळे अटी आणि त्या मेंटेनन्ससाठी काय करायला पाहिजे, काय गाईडलाईन्स आहेत, हे सगळे आलेले आहेत. त्यामुळे रजनीश वर्सेस नेहा ही सुप्रीम कोर्टची जी सायटेशन आहे, सुप्रीम कोर्टची जे निकालपत्र आहे ते मेंटेनन्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. 2020मध्ये हे रजनीश वर्सेस नेहा याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने एक महत्त्वाचे गाईडलाईन्स दिले. ते म्हणजे की कोणत्याही मॅटरमध्ये, फॅमिली मॅटरमध्ये जेव्हा पण मेंटेनन्सचा प्रश्न येईल, जेव्हा पण मेंटेनन्सची मागणी केली जाईल, तेव्हा रजनीश वर्सेस नेहा या जजमेंटनुसार दोन्ही पार्टीने म्हणजे नवऱ्याने आणि बायकोने, पोटगी मागणाऱ्याने आणि ज्याच्याकडनं पोटगी मागतोय त्याने त्यांचं इन्कम ॲफिडेविट दाखल करणं खूप गरजेचं आहे. इन्कम ॲफिडेविट म्हणजे काय, की ती व्यक्ती किती कमवती, त्या व्यक्तीची किती प्रॉपर्टी आहे, तिचा खर्च किती आहे, परत जी व्यक्ती तिच्याकडनं पोटगी मागते ती काय करते आहे, तिचं उत्पन्न किती आहे, तिचा खर्च किती आहे, ती ज्या व्यक्तीला मेंटेनन्सची मागणी केली जाते त्या व्यक्तीवर डिपेंडंट किती आहे. अशा पद्धतीने हे ॲफिडेविट रिटर्नमध्ये नाझरसमोर ॲफिडेविट करून, साक्षांकित करून ते कोर्टामध्ये दाखल करणं गरजेचं असतं. आणि समजा त्या ॲफिडेविटमध्ये जर चुकीची माहिती नमूद केली नवऱ्याने किंवा बायकोने ते ॲफिडेविट देताना, इन्कमचं ॲफिडेविट, तर त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर कोड 340 प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो की खोटी माहिती कोर्टासमोर दिली म्हणून. त्यामुळे रजनीश वर्सेस नेहा या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार हे इन्कम ॲफिडेविट खूप महत्त्वाचे आहे आणि त्या इन्कम ॲफिडेविटची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आता इन्कम ॲफिडेविट का बरं दाखल करणं गरजेचं आहे आणि 2020मध्ये हा का बरं सुप्रीम कोर्टने निकाल दिला असेल, तर याच्या अगोदर असं होतं की मेंटेनन्स मागताना बऱ्याचदा महिलांना त्यांचे पती कुठं कामाला आहेत, त्यांच्या पतींना किती इन्कम आहे हे माहिती नव्हतं आणि त्यामुळं महिला मेंटेनन्स मागताना कोणतेच कागदपत्र कोर्टासमोर देऊ शकत नव्हते आणि कोर्टासमोर पण अशी कोणती प्रोसिजर नव्हती की ज्याच्यामधून कोर्टाला समजेल की नवऱ्याचं किती उत्पन्न आहे आणि तो किती कमवतोय. त्यामुळं सुप्रीम कोर्टने हा निकाल दिलेला आहे की ज्याच्या योगे दोन्ही पार्टीने इन्कम ॲफिडेविट दिलेलं आहे. तर हे जजमेंट जर आपण पाहिलं तर हे जजमेंट जास्त करून पोटगी मागणाऱ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. पोटगी मागणाऱ्यासाठी खूप उपयोगी आहे आणि खूप फायद्याचं आहे. का बरं फायद्याचं आहे, कारण ह्याच्यामुळं ज्या व्यक्तीने पोटगी मागितलेली आहे, समजा बायकोने नवऱ्याकडनं पोटगी मागितलेली आहे, तर बायकोला नवऱ्याचं किती उत्पन्न आहे, नवऱ्याचे काही कागदपत्र, तो कुठं कामाला आहे, ते काही दाखल करण्याची गरज नाही. इथं नवऱ्यावरच जबाबदारी आहे की नवऱ्यानेच ते ॲफिडेविट दाखल करायचं आणि नवऱ्यानेच कुठं काम करतो, त्याला किती पगार आहे, त्याचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट, त्याचं इन्कम टॅक्स भरत असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न 3 वर्षाचे, बँकेमध्ये त्याचं अकाउंट असेल तर त्या बँकेचे रिटर्न, त्याची कोणती प्रॉपर्टी असेल तर त्याचे सगळे डिटेल्स त्यांनी इन्कम ॲफिडेविटमध्ये द्यायला पाहिजे आणि त्याच्यावर हे बर्डन आहे. त्यामुळं महिलांसाठी, ज्या महिला पोटगी मागतात त्यांच्यासाठी हे खूप चांगलं सायटेशन आहे.
आता मेंटेनन्स जो आहे कधी कधी बऱ्याचदा अशा केस माझ्याकडे काही मॅटर्स होते किंवा आता काही मॅटर्स आहेत की ज्याच्यामध्ये पुरुषांना पण मेंटेनन्सची गरज असते. तर पुरुषांना मेंटेनन्स दाखल करता येतो का, महिलांना आता कधी महिला दाखल कधी करू शकतात, हा प्रश्न नेहमी आपल्या मनात येतो. तर मेंटेनन्स कोण मागू शकतो? तर मेंटेनन्स जी व्यक्ती स्वतः कमवत नाही ती व्यक्ती मेंटेनन्स मागू शकते. समजा पत्नीने पतीच्या विरुद्धात पोटगीचा दावा केला तर तेव्हा ती जर कमवत नसेल तरच ती पोटगी मागू शकते. ती जर कमवत असेल तर ती नवऱ्याकडनं पोटगी मागू शकत नाही. त्याच परिस्थितीमध्ये उलट परिस्थिती अशी आहे, समजा पत्नी कमवत आहे आणि नवरा काही कमवत नाही आहे, पत्नी कमवते आणि पती काही कमवत नाही, तर या केसमध्ये पतीही पत्नीकडनं पोटगी मागतो. तर आता कसं आहे की आता असं काही नाही आहे की फक्त महिलाच पोटगी मागतात, पुरुषही पोटगी मागतात. फक्त पुरुषांना पोटगी मागताना त्याला ते हेच प्रूव्ह करायला लागतं की तो काम करत नाही आहे आणि त्याला कोणतंही उत्पन्नाचं साधन नाही आहे आणि पत्नी कमवती आहे आणि पत्नीची जबाबदारी आहे पतीला सांभाळायची. आपल्याकडं रीतिरिवाजाप्रमाणे लग्न होतं, हिंदू विवाहाप्रमाणे लग्न झाल्यावर पत्नी पतीच्या घरी नांदायच जाते, राहण्यासच जाते. त्यामुळं पतीवरच सगळं पत्नीची जबाबदारी येते. तिचा पालनपोषणाचा खर्च, तिचा सगळं खर्च हा पतीने करायचा असतो. पण जेव्हा वाद निर्माण झाले, त्यांच्यामध्ये भांडणं झाली, तर बऱ्याचदा पत्नीला कोर्टामध्ये जावं लागतं पोटगीसाठी, कारण तिचं पालनपोषण ती स्वतः करू शकत नाही म्हणून. आणि त्यामुळं कोर्टामध्ये पोटगीचा केस दाखल केल्यानंतर मग कोर्ट पत्नीला पोटगीची ऑर्डर करतं आणि मग त्याप्रमाणे पतीला पोटगीही द्यावी लागते. तर ही पोटगी, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की ही पोटगी साधारणतः किती बसते. तर ही पोटगी साधारणतः समजा पत्नीने पतीच्या विरुद्धात केस दाखल केली तर साधारणतः पत्नीला 1/3 पोटगी ही बसू शकते, फक्त पत्नी असेल तर. पण जर तिला मुलं असतील तर 50% त्या नवऱ्याच्या पगारातून पत्नीला आणि मुलांना पोटगी मिळू शकते. हे सगळं जे सायटेशन आहे सुप्रीम कोर्टचं रजनीश वर्सेस नेहा याच्यामध्ये नमूद आहे. तर पोटगी, आता समजा पोटगीचा दावा कोर्टामध्ये केस दाखल केली तर पोटगीचा दावा जर दाखल केला तर त्याला केसचा निकाल लागायला खूप वेळ लागतो. जर कायमस्वरूपी पोटगी पत्नीने पतीकडनं मागितली तर त्या पोटगीचा दावा दाखल झाल्यानंतर 4 ते 5 वर्ष सहज लागतात. त्यामुळे मग 4 ते 5 वर्ष ही महिला काय करणार? म्हणून पोटगी ही 2 प्रकारची आहे, एक म्हणजे तात्पुरती पोटगी आणि दुसरी म्हणजे कायमस्वरूपी पोटगी. तात्पुरती म्हणजे इंट्रीम मेंटेनन्स आणि कायमची म्हणजे परमनंट मेंटेनन्स. तर तात्पुरती पोटगी ही समजा एखादी केस दाखल झाली तर ते दाखल झाल्या, समजा नवऱ्याने बायकोच्या विरोधात घटस्फोटाची केस दाखल केली तर बायको जसं पण कोर्टामध्ये हजर राहते, हजर राहिल्यावर पहिले तिला त्या केसचा जबाब द्यायला लागतो आणि ते हजर राहिल्या ती पोटगीचा अर्ज नवऱ्याविरुद्ध करू शकते. कारण तिला त्या कोर्टाचा खर्च, येण्या जाण्याचा खर्च, वकिलाचा खर्च, अशा कित्येक खर्च आणि तिचं पालनपोषणाचा खर्च हा करावा लागतो आणि त्यामुळं तिला तात्पुरत्या पोटगीची गरज लागते. त्यामुळं कायद्याने पण महिलांचा विचार केलेला आहे, पोटगी मागणाऱ्यांचा विचार केलेला आहे की कायमस्वरूपी पोटगी मिळायला खूप वेळ लागणार आहे, म्हणून तात्पुरती पोटगीची प्रोव्हिजन ही अस्तित्वात आलेली आहे. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 कलम 24 नुसार इंट्रीम मेंटेनन्सचा अर्ज पत्नी पतीविरुद्ध करू शकते. आता ही तात्पुरत्या पोटगीचा अर्ज केल्यावर साधारणतः 6 महिन्यामध्ये या अर्जावर निकाल व्हायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. पण तात्पुरत्या पोटगीचा अर्ज केल्यावर जवळजवळ 6 ते 8 महिने किंवा 1 वर्ष पण लागू शकतो. कारण आज याच्यामध्ये जेव्हा तात्पुरत्या पोटगीचा अर्ज पत्नी करते त्या अर्जावर नवऱ्याचा पण जबाब येणं गरजेचं आहे. मग त्या तात्पुरत्या पोटगीच्या अर्जावर नवऱ्याचा जेव्हा जबाब येतो त्याच्यानंतर दोन्ही पार्टीने उत्पन्नाचं ॲफिडेव्हिट दाखल करणं गरजेचं आहे आणि उत्पन्नाचे ॲफिडेव्हिट दाखल केल्यानंतर दोन्ही पार्टीने कागदपत्र पण त्या उत्पन्नाच्या रिलेटेड कागदपत्र दाखल करणं गरजेचं आहे आणि जबाब आणि हे कागदपत्र आणि उत्पन्नाचं ॲफिडेव्हिट दाखल केल्यानंतर पती आणि पत्नीचे वकील या अर्जावर युक्तिवाद करतात, आर्ग्युमेंट करतात कोर्टामध्ये आणि तेव्हा तात्पुरती पोटगीची ऑर्डर ही मेहरबान कोर्ट किंवा जज करतात आणि मग त्यानंतर ही पोटगी सुरू होते म्हणजे नवरे लगेचच पोटगीची ऑर्डर झाल्यावर लगेच नवरे पे करत नाही. काही नवरे पे करतात पण काही नवरे पे करत नाही. त्यामुळे मग पुन्हा पत्नीला वसुलीचा अर्ज दाखल करायला लागतो किंवा कोर्टामध्ये एक अर्ज दाखल करावा लागतो की एवढे मेंटेनन्स आहे फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन, आत्ता एवढी पेंडिंग मेंटेनन्स आहे आणि नवऱ्याने भरली नाही त्यामुळे त्यांनी ते भरावी अन्यथा त्याच्यावर वॉरंटचा हुकूम व्हावा. त्यामुळे मग पती नंतर ती पोटगीची रक्कम देतात. आता पोटगीची रक्कम ही 6 ते 8 महिन्याची असती. अर्ज दाखल केल्यानंतर निकाल व्हायला साधारण 6 ते 8 महिने 1 वर्ष पण लागतं. समजा आता
10,000 पोटगी झाली तर 1 वर्षांनी निकाल झाला, 10,000 पोटगी झाली तर 12 गुणिले 10 1,20,000 त्याला ती पोटगी होती. मग लगेचच नवरा लगेच एवढी रक्कम भरू नाही शकत. त्यामुळं पती जे असतात ते थोडे थोडे रक्कम भरत असतात आणि आपल्याला वारंवार अर्ज करून ती पोटगी टप्प्याटप्प्याने ती नवऱ्याकडनं मिळाली जाते. तर नवरे जे असतात ती जी पोटगी जी आहे ती साधारणतः कॅशमध्ये पे करतात कोर्टामध्ये, किंवा मग आता सध्या ऑनलाईन पेमेंट करतात जसं की गुगल पे, फोनपे, किंवा कधी कधी कोर्टामध्ये पण पेमेंट करतात, जमा करतात. मग कोर्टामध्ये जेव्हा पेमेंट जमा होतं तेव्हा पत्नीला ती अमाऊंट काढण्यासाठी, विड्रॉ करण्यासाठी अर्ज करावा लागतो. कोर्टाची ऑर्डर झाल्यावर ती अमाऊंट पत्नीला मिळते. पण बऱ्याचशा केसेसमध्ये असं होतं जेव्हा पण पती कोर्टामध्ये वसुलीचा अर्ज असेल तर पतीने मेंटेनन्स भरत असेल तर बऱ्याचदा मेहरमान जज असं म्हणतात की ती जी मेंटेनन्सची जी रक्कम आहे ती पत्नीला तुम्ही कॅशमध्ये द्या, म्हणजे बाय हँड तिला द्या. आणि मग तसं तिच्याकडनं लिहून घेतलं जातं की एवढी एवढी रक्कम मला मिळालेली आहे आणि अशा पद्धतीने हे मेंटेनन्सचं असतं. आता ही झाली तात्पुरती पोटगी. आता कायमस्वरूपी पोटगी. कायमस्वरूपी पोटगी ही बघा, तात्पुरती पोटगी ही फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन तर केसचा निकाल होईपर्यंत. समजा घटस्फोटाची केस आहे, पत्नीने तात्पुरती पोटगीचा अर्ज केला तर तिला फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन टिल द जजमेंट ऑफ डायव्होर्स तिथपर्यंतच ही तात्पुरती पोटगी मिळते. आणि आफ्टर दॅट जजमेंट परमनंट मेंटेनन्स तिला मिळतं. मग जेव्हा जजमेंट केलं जातं, डिवोर्सच्या ह्याच्यावर जजमेंट केलं जातं की डिवोर्स इज ग्रांटेड ऑर नॉट, आणि मेंटेनन्स परमनंट मेंटेनन्स असतं की जजमेंटनंतर समजा डिवोर्स ग्रांट झाला, पती पत्नीचा डिवोर्स ग्रांट झाला आणि मग परमनंट मेंटेनन्स बायकोला मिळाला जातो आणि तो फ्रॉम द डेट ऑफ जजमेंट तो टिल हिज सेकंड मॅरेज ऑर टिल हर लाईफ टाईम. म्हणजे जोपर्यंत ती लग्न करत नाही तोपर्यंत तिला परमनंट मेंटेनन्स मिळतो. जोपर्यंत ती हयात आहे तोपर्यंत तिला मेंटेनन्स नवऱ्याला द्यावा लागतो. आता इथं अजून एक प्रश्न असा येतो की समजा नवऱ्याने दुसरा विवाह केला घटस्फोटानंतर, तरी पण पहिल्या पत्नीला घटस्फोट झाल्यानंतर पण तिला द्यावा लागतो का मेंटेनन्स? तर याचं उत्तर हो आहे. कारण ती त्याची कायदेशीर पहिली पत्नी होती. घटस्फोट जरी घेतला तरी तिला जोपर्यंत कायदा असा आहे की जोपर्यंत ती दुसरं लग्न करत नाही, जोपर्यंत ती स्वतः कमवायला सुरुवात करत नाही, जोपर्यंत ती हयात आहे तोपर्यंत तिला कायद्याप्रमाणे घटस्फोट देणं हे गरजेचं आहे आणि कायद्यामध्ये लिहिलेलं आहे आणि हा कायदा आहे. त्यामुळं नवऱ्याला जरी त्यांनी दुसरं लग्न केलं तरी पोटगीची ही ऑर्डर जी आहे ती जी परमनंट पोटगी आहे ती द्यावी लागते. आता बऱ्याचदा असं होतं की पोटगीची रक्कम जी आहे ती नवरे भरत नाहीत वेळेवर आणि पोटगीची रक्कम न भरल्यामुळे महिलांचं खूप नुकसान होतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जेव्हा पण तात्पुरती पोटगीची ऑर्डर होईल तर लगेच वसुलीचा एक अर्ज दाखल करायचा. वसुलीचा अर्ज म्हणजे तुम्ही 2 प्रकारचे वसुलीचे अर्ज करू शकता. एक म्हणजे तुमची जी मेन केस आहे, समजा आता डिवोर्सची केस आपण जे म्हणतोय तर डिवोर्सच्या केसमध्ये तुम्ही एक साधा अर्ज करू शकता की एवढी मेंटेनन्स आहे हे त्यांनी भरावे. त्याच्यामध्ये कोर्ट ऑर्डर पण करतो आणि त्याला भरायला होतो. पण तुम्ही एक वेगळी वसुलीची केस दाखल करणं गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो एक्झिक्युशन पिटिशन. तर एक्झिक्युशन पिटिशन दाखल करणं खूप गरजेचं आहे. ते तुम्हाला सेफ असतं, ते तुमच्या फायद्याचं असतं, कारण ती वेगळी केस असतील त्याच्यामध्ये लवकरात लवकर रिकव्हरी होऊ शकते. कारण समजा जर नवऱ्याने त्या रिकव्हरीच्या केसमध्ये पैसे भरले नाही तर त्याच्यानंतर वॉरंट त्याच्यावर काढलं जातं. समजा त्यांनी ते पैसे पुन्हा भरले नाही तर त्याच्या कामाच्या ठिकाणी आपण समन्स पाठवून कामाच्या ठिकाणी त्याच्या सॅलरी अटॅच करू शकतो. त्याच्या सॅलरीमधून कट होऊ शकतात पैसे. त्याची कोणती प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टीसुद्धा जप्त मेहरबान कोर्ट करू शकतो. त्यामुळं माझा असा सगळ्यांना सल्ला राहील की जेव्हा तुमची पोटगीची ऑर्डर होती तेव्हा तुम्ही लवकरात लवकर वसुलीचा अर्ज करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटगीचा अर्ज करायचा कधी? बघा, जेव्हा पण पोटगीचा अर्ज जेव्हा पण कोणती केस दाखल असेल तर कोणतीही केस दाखल झाली तर पहिले तुमचं पोटगीचा अर्ज कोर्टामध्ये दाखल करणं गरजेचं आहे. म्हणजे समजा बायकोने कोर्टामध्ये केस दाखल केली घटस्फोटाची नवऱ्याविरुद्ध, तर घटस्फोटाची केस दाखल केल्यावर तिने घटस्फोटाच्या केसमध्येच तिने पोटगी पण मागायची. पहिला पोटगी तुमची पहिले पाहिजेच आहे. कारण पोटगी ही जेव्हा तुमचा नवरा म्हणजे पत्नीच्या बाबतीत बोलतोय आपण, पतीने जर पत्नीला सांभाळत नसेल आणि पत्नी जर कोणती केस दाखल केली तर पहिले तिने पोटगी मागायची. तर पोटगीचे अर्ज तुम्ही दाखल केल्यावर मग जेवढ्यात लवकर तुम्ही पोटगीचा अर्ज दाखल करता तेवढं लवकर तुम्हाला पोटगी मिळू शकते.
आणि बऱ्याचदा आता माझ्याकडे केसेस बऱ्याचदा येतात आणि काही केसेसमध्ये असं मला जाणवतं आहे की काही केसेसमध्ये पोटगीचा अर्ज केलेलाच नसतो. 1 वर्ष 2 वर्ष त्यांची केस चालू आहे तरी त्यांच्यामध्ये पोटगीचा अर्ज केलेला नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल नांदण्याची केस आहे, तर नांदण्याची केस आहे म्हणून काही वेळेस महिला पोटगी मागत नाही. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही नांदायचे म्हणून तुम्ही पोटगी मागायची नाही. कारण नांदण्याची केस जरी तुम्ही दाखल केली तर त्याला केसचा निकाल लागायला खूप वेळ लागतो. पहिले कोणती पण फॅमिली कोर्टामध्ये केस दाखल केली तर पहिले 3 महिने तर काउन्सिलिंग होतं आणि त्यानंतर मग कोर्टाची प्रोसिजर सुरू होती, हिअरिंग सुरू होती. त्यामुळं पहिला पोटगीचा अर्ज हा पुटअप करणं कोर्टासमोर हे बायकांच्या दृष्टीने किंवा ज्यांना पोटगी हवी आहे त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप साऱ्यांचा लोकांचा प्रश्न असा असतो की लग्न नाही केलं म्हणून तिला पोटगी मिळू शकत नाही. तर एखादी महिला जर लग्न न करता एखाद्या पुरुषाबरोबर लिव्ह इनमध्ये राहत असेल तरीही ती पोटगी मागू शकते. कारण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 हा कायदा महिलांच्या संरक्षणासाठी बनवला गेला आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन केलेली आहे की त्याच्यामध्ये लिव्ह इनमध्ये राहणारी महिलाही इवन दुसरी पत्नीही मग त्या पतीविरुद्ध कोर्टामध्ये केस दाखल करू शकते पोटगीसाठी. याच्या अगोदर असं होतं की पोटगी ही फक्त पहिल्या पत्नीलाच मागण्याचा अधिकार होता, पण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 ह्याच्याप्रमाणे लिव्ह इनमध्ये राहणारी स्त्रीही पोटगीचा दावा करू शकते. तर त्यामुळे पोटगीचा जो हक्क आहे हा सगळ्या महिलांसाठी खूप फायद्याचा आहे. आणि पोटगीचे काही नियम, काही कायदे, काही सेक्शन, कलम हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. इंट्रीम मेंटेनन्स, परमनंट मेंटेनन्स, इंट्रीम मेंटेनन्सचा अर्ज कधी करायचा, परमनंट मेंटेनन्सची कायमस्वरूपी पोटगी. समजा कायमस्वरूपी पोटगीची जर केसमध्ये नमूदच नसेल केलं तर कायमस्वरूपी पोटगी ही मिळत नाही. कित्येक केसेसमध्ये मी पाहिलेलं आहे की घटस्फोटाची मागणी केली जाते आणि त्याच्यामध्ये मेंटेनन्सची मागणी नसते. तर मेंटेनन्सची मागणी करणे खूप गरजेचं असते. बघा, लक्षात घ्या की कायदा आहे, तुम्हाला कायद्याप्रमाणे महिलांना खूप सारे हक्क व अधिकार आहे, पण हक्क हे तुम्हाला मागितल्याशिवाय मिळणार नाहीत. समजा एखाद्या महिलेने घटस्फोटाची केस दाखल केली, 4 ते 5 वर्षांनी तिचा घटस्फोटाचा केस निकाली लागला, पण त्या घटस्फोटाच्या केसमध्ये मेंटेनन्सची जर मागणीच नसेल तर तिला मेंटेनन्स मिळणार नाही. फक्त कायदा आहे, कलम आहेत, तिच्यासाठी हक्क आहे म्हणून तिला मेंटेनन्स मिळणार नाही. तर त्याची मागणी करणं गरजेचं आहे. कोर्टामध्ये मागाल तर मिळेल, न मागता तुम्हाला काही मिळणार नाही. जर तुमची मेंटेनन्ससाठी प्रेयरच नसेल, विनंतीच नसेल तर ती मिळणार नाही. कोर्ट स्वतःहून तुम्हाला देणार नाही, कोर्टाला तुम्हाला मागणी करावं लागणार आहे. तुमचा जर हक्क आहे तर त्यासाठी मागणी करा आणि मग तुम्हाला मेंटेनन्स मिळेल. हा झाला मेंटेनन्स. हे बऱ्याचदा आता पती विरुद्ध करू शकतो बोललो आपण. पत्नी विरुद्ध पोटगीचा अर्ज करू शकतात आणि काही पती लोक आहेत त्यांनाही पोटगीची ऑर्डर मेहरबान कोर्टाने केलेली आहे कारण ते कमवत नाहीत. आता बऱ्याचदा असे प्रश्न येतात मला की एखादा पती जर तो अपंग असेल किंवा तो काही कामधंदा करत नसेल तर त्याच्याकडनं पोटगी मागता येते का? तर याचा प्रश्नाचं उत्तर हो आहे. कारण लग्नानंतर पत्नीची जबाबदारी, सांभाळ करण्याची जबाबदारी ही पतीची आहे. जर त्या पतीने त्या पत्नीबरोबर विवाह केलेला आहे आणि तो अपंग आहे तर त्या पतीची जबाबदारी आहे पत्नीला सांभाळण्याची. आणि जर त्या पत्नीला तो पती सांभाळत नसेल तर पत्नी अपंग पती विरोधातही पोटगीची ऑर्डर घेऊ शकते आणि तिला ती पोटगी मिळू पण शकते. असंच जे आहे की एखादा पती जर कामधंदा करत नाही, तो बेकार असेल, तो काहीच करत नाही, तरीही पत्नीला पोटगीची ऑर्डर मेहरबान कोर्ट करू शकतो. कारण कायदा असं म्हणतो की लग्नानंतर पतीची जबाबदारी आहे पत्नीला सांभाळण्याची. आता आपण बऱ्याचदा असं म्हणतो की समानतेचं आपण म्हणतो, इक्वॅलिटी म्हणतो, हा संविधानिक हक्क आहे म्हणतो. तर संविधानिक हक्काप्रमाणेच हे असं म्हणत आहेत की जर काही केसेसमध्ये असं होत असेल की पत्नी कमवते आणि पती नाही कमवत, म्हणून पतीही पत्नीविरोधात पोटगीची केस करू शकते. आणि त्यामुळं पतीही कित्येक माझ्याकडे मॅटर आहेत की ज्याच्यामध्ये पतीने पोटगीचा अर्ज केलेला आहे. काही केसेसमध्ये असं झालेलं आहे की मुलांसाठी पत्नी स्वतःसाठी आणि मुलांसाठी पण पत्नी पोटगीचा अर्ज कोर्टामध्ये दाखल करते. तर तेव्हा मेहरबान कोर्ट तेव्हाही असाच विचार करतो की वेदर शी इज वर्किंग, ती कमवती आहे का, आणि ती जर त्या मुलांचा जर ताबा तिच्याकडे आहे तर मग नवऱ्याला ती पोटगी द्यावीच लागते, पत्नीला आणि तिच्या मुलांना. बघा, पोटगी ही जी आहे, काही कायदे जे कन्फर्म आहेत की ज्या कायद्याप्रमाणे म्हणजे नवऱ्यांनी किंवा पतीने हे लक्षातच घ्यायला पाहिजे की पोटगी ही द्यावीच लागणार आहे.
मग जर पोटगी जर तुम्हाला द्यायची नाही आहे तर तुम्हाला पत्नीला नांदवायचं आहे. मग पत्नीला नांदवायचं आहे आणि समजा पत्नी नांदत नसेल, समजा पत्नी जर काही कारण नसताना नांदवत नसेल तर ते तुम्हाला कोर्टामध्ये प्रूव्ह करायचं आहे, सिद्ध करायचं आहे की पत्नी काही कारण नसताना, मी व्यवस्थित तिला नांदवत असताना पत्नी नांदवत नाही, पत्नी काही कारण नसताना सारखी माहेरी राहती, तेव्हा ती पोटगी नाकारली जाते तिला. पण हे नाकारल्या जाण्याचं प्रमाण खूप कमी आहे, कारण त्याच्यामध्ये बर्डन हे पतीवर असतं. पतीने सिद्ध करायचं आहे की पत्नी लग्न झाल्यानंतर त्याच्याकडे राहत नाही आहे, त्याच्याकडे नांदत नाही काही कारण नसताना. समजा पतीने जर पत्नीला छळ केला, पती जर पत्नीला मारहाण करत असेल, पती जर सारखंच तिला घरातून हाकलून टाकत असेल तर पत्नी काय करणार आहे? पत्नी माहेरीच जाणार आहे ना. मग इथं पती असं नाही म्हणणार की ती माहेरी राहती म्हणून मी पोटगी नाही देऊ शकत. तर पतीने पत्नीला व्यवस्थित नांदवणं गरजेचं आहे. आणि व्यवस्थित नांदवत असतानाही पत्नी जर नांदत त्याच्याकडं नसेल काही कारण नसताना आणि सारखीच ती माहेरी जात असेल तर हे सगळं पतीने कोर्टासमोर सिद्ध करावं लागतं की त्यांनी ते कोर्टामध्ये सिद्ध करावं लागतं, प्रूव्ह करावं लागतं, शाबित करावं लागतं. आणि मग ती पोटगी पत्नीला मिळू शकत नाही, ती पोटगी पत्नीला नाकारली जाते. आता हे जे पोटगी नाकारली जाते की जे कारण असतं की पत्नी नांदत नाही, तर हे जास्त करून परमनंट मेंटेनन्सच्या बाबतीत कोर्ट विचार करतो. जेव्हा पण एखादी पत्नी काही कारण नसताना माहेरी राहत असेल तर तिला बऱ्याचदा तात्पुरती पोटगी ही मंजूरच केली जाते, कारण तात्पुरती पोटगीमध्ये काही साक्ष, काही पुरावे घेतले जात नाहीत. त्याच्यामध्ये फक्त अर्ज असतो, अर्जामध्ये समोरच्या पार्टीचा जबाब असतो, दोन्ही पार्टींनी कागदपत्र दाखल करायचे असतात, इन्कम सर्टिफिकेट ॲफिडेव्हिट दाखल करायचे असते आणि युक्तिवाद होतो आणि ती केसचा निकाल, त्या अर्जावर निकाल होतो. त्यामुळे बऱ्याचदा तात्पुरती पोटगी ही मंजूर त्या पत्नीला पण होती की जी पत्नी काही कारण नसताना माहेरी राहत असेल. आणि मग जेव्हा कोर्टामध्ये केस चालू होती त्या केसमध्ये पतीने गुणदोषावर जेव्हा ती केस चालती, मेरिटवर जेव्हा ती केस चालती, तेव्हा पतीने ते सिद्ध करावं लागतं की ही पत्नी काही कारण नसताना माहेरी राहत आहे. आणि मग तेव्हा मेहरबान कोर्ट सगळे साक्षीदार वगैरे झाल्यावर, पुरावा त्यांच्यासमोर आल्यावर मेहरबान कोर्ट ती पत्नीला पोटगी नाकारू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळे पोटगीचे हक्क व अधिकार आहेत. या पोटगीच्या हक्कामध्ये, या अधिकारामध्ये काय काय नमूद होतं, म्हणजे पोटगीमध्ये कोणकोणते खर्च होतात. तर पोटगी म्हणजे काय की पालनपोषणाचा खर्च, जाण्या येण्याचा खर्च, कोर्टाचा खर्च, शिक्षणाचा खर्च पण पोटगीमध्येच होतो. पण बऱ्याचदा काही केसेसमध्ये असं होतं की पोटगीची ऑर्डर झाल्यानंतरही जर शाळेची फी, मुलांच्या शाळेची फी, मुलांचा शिक्षणाचा खर्च जर पत्नी भरून नसेल शकत तर ती वेगळा अर्ज करू शकते आणि शिक्षणाच्या फीवर मेहरबान कोर्ट वेगळी ऑर्डरही करू शकतात. आणि पोटगीची ऑर्डर करताना जर आपण त्याच्यामध्ये शिक्षणाचा पण खर्चाचा पण उल्लेख केला तर त्या पोटगीची ऑर्डर करताना ती शिक्षणाच्या खर्चाचा पण त्याच्यामध्ये अंतर्भाव केला जातो. आता बरेचदा असं होतं की पोटगी जी आहे ती पोटगी खूप म्हणजे लगेच भरली जात नाही आणि पत्नीला मग त्यामुळं कोपअप करता येत नाही, तिला सांभाळ करता येत नाही स्वतःचा किंवा मुलांचा. मग अशा केसेसमध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे वसुलीचीच केस दाखल करणं गरजेचं आहे. आणि वसुलीची केस दाखल केल्यावर त्याच्यावर वॉरंट वगैरे हे सगळं आलं. आता सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्हाला पोटगी जर लवकरात लवकर तुम्हाला मिळणं गरजेचं आहे असं जर वाटत असेल, पोटगीचे लवकरात लवकर नाही मिळाली तर काय करावं असं वाटत असेल, तर ह्याच्यामध्ये तुम्ही मेडिएशनची पण तुम्ही मदत घेऊ शकता. मेडिएशन म्हणजे की त्या मध्यस्थामार्फत तुम्ही पोटगीचं दोन्ही पार्टी समोरासमोर बसून या पोटगीचं दोघांनी एकमेकांच्या हे समजून, प्रॉब्लेम समजून, अडचणी समजून त्या पोटगीबाबत कोणता तरी निर्णय घेऊ शकतो. जसं की समजा पोटगीची केस खूप वेळ चालत असेल, खूप वेळ पेंडिंग असेल तर नवरा आणि बायको मेडिएशनच्या माध्यमातून ती पोटगी एकत्र बसून ठरवू शकतात. मेडिएटर तुम्हाला त्या बाबतीत मदत करू शकतो आणि पोटगी ही होऊ शकते. आणि बऱ्याचदा असं होतं की जेव्हा घटस्फोटाचा निर्णय होतो किंवा घटस्फोटाची निकाल होतो तेव्हा घटस्फोटाचा निकाल झाल्यावर मेंटेनन्सचा पण निकाल केलाच जातो आणि त्याच्यानंतर ती पोटगी सुरू होती. पण समजा की एखादी केस दाखल केल्यानंतर नवरा आणि बायकोमध्ये म्युच्युअली घटस्फोट घेण्याचं ठरलं तेव्हा हे मेंटेनन्सचं पण त्यांना हा इश्यू सॉल्व्ह करावा लागतो आणि मेंटेनन्स लमसममध्ये किती द्यायचं हे दोघांनी ठरवायला लागतं. बऱ्याचदा असं होतं की लमसम मेंटेनन्स जी आहे ती दोघांना ठरवता येत नाही
तर त्याच्यामध्ये पण तुम्ही मीडिएशनची मदत घेऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही ती जी अमाऊंट आहे ती ठरवू शकता. लमसम मेंटेनन्स जे आहेत, तर लमसम मेंटेनन्स विचार करताना जेव्हा म्युच्युअल कन्सेंटचं डिवोर्सची आपली बोलणी चालू असती तेव्हा लमसम मेंटेनन्स मागताना पत्नी या जास्त रक्कम मागतात आणि पती हे म्हणजे घेणारा जास्त मागत असतो आणि देणारा कमी कसं द्यायचं हे बघत असतो. तर त्याचा मध्य काढणं हे दोघांनी ठरवलं पाहिजे. पतीने हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली पत्नीच आहे आणि आता आपल्याला घटस्फोट घ्यायचा आहे, त्यामुळं तिचा काही हक्क आहे तो आपण तिला देणं गरजेचं आहे. आणि जर मुलं असतील तर मुलांची जबाबदारी ही आपण कधीच नाकारायला नाही पाहिजे, कारण ती मुलं आपलीच आहेत आणि आता आपण घटस्फोट देतोय. त्यामुळं प्रामाणिकपणे पतीने जर पोटगी पत्नीला आणि मुलांना दिली तर ते लवकर त्या केसमधून बाहेर येऊ शकतात आणि म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्सचं पण लवकर त्यांचं दाखल पण होऊ शकतो. बऱ्याचदा कोर्टामध्ये केस दाखल केल्यावर केसमध्ये काम करत असताना मला असं जाणवलेलं आहे की बऱ्याचदा नवरे जे असतात जे बघा, मी फक्त पत्नीची वकील किंवा पतीची वकील म्हणून मी बोलत नाही, मी एक्सपिरियन्स वाईज बोलते. बऱ्याचदा केसमध्ये असं होतं की पती जे आहेत ते जाणून बुजून पत्नीला मेंटेनन्स देत नाहीत, तिला ते मेंटेनन्स न देऊन त्यांना धडा शिकवायचा असतो. तर हे तुम्ही थांबवायला पाहिजे, हे मला पती लोकांना सांगायचं आहे. मला माहीत आहे की बऱ्याचदा तुम्हाला पण पैसे देताना त्रास होत असतो, कारण तुम्ही कमवणार आणि तुमच्यावर पण काही जबाबदारी असते. पण लक्षात घ्या, लग्न झाल्यावर पत्नीची पण जबाबदारी ही तुमचीच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांची जबाबदारी ही तुमची आहे. बऱ्याचदा असं होतं की पत्नीला पोटगी पती देतच नाही, ठीक आहे जाऊ दे, पत्नीला नाही देते, पण मुलांसाठी पण पती देत नाही, तेव्हा पत्नीला खूप सफर व्हावं लागतं. आणि मी खूप सारे बायका अशा बघितलेल्या आहेत की त्यांना खूप सफर व्हावं लागतं, त्यांना स्वतःचा सांभाळ ते करू शकत नाही, मुलांचा पण सांभाळ करू शकत नाही. त्यामुळं जे पती आहेत म्हणजे पती लोकांना माझी एक विनंती आहे की तुमची कोणतीही केस असू दे, तुम्ही भांडा कोर्टामध्ये, डिवोर्ससाठी भांडा, नाण्यासाठी भांडा, काय असेल तुमचे ॲलिगेशन एकमेकांविरुद्ध करा, पण तुम्ही मुलांचं मेंटेनन्स प्रामाणिकपणे द्या. तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे मेंटेनन्स देण्याचं अजून एक मी तुम्हाला सांगते की समजा नवरा बायकोमध्ये भांडणं झाली तर काय होतं, बायका जातात माहेरी राहायला आणि मग माहेरी गेले की मग नवरे काय करतात, महिलांना म्हणजे नवरे काय करतात की आपण म्हटलो आहे की लग्नानंतर नवऱ्याची जबाबदारी आहे बायकोला सांभाळण्याची, पण जेव्हा हे वाद निर्माण जातात आणि बायको माहेरी जाती तर नवरे काय करतात, ती माझ्याकडे राहत नाही, मग मी कशाला तिला पालनपोषणाचा खर्च पाठवू. जरी बायको तुमची माहेरी गेली, तुमच्यामध्ये वाद झाले, तरी बायकोला तुम्ही पर मंथ तुम्ही जर ती एकत्र राहत असताना जेवढे तुम्ही तिला खर्चाला देत होता तेवढे खर्च तुम्ही पाठवणं गरजेचं आहे. आणि समजा त्यानंतर जर केस कोर्टामध्ये उभी राहिली तर हे तुमचं खूप चांगलं इम्प्रेशन मेहरबान कोर्टासमोर पडतं आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा होतो की ते जे तुम्ही पर मंथ पत्नीला पाठवताय ती जी अमाऊंट, तर जास्त करून मेहरबान कोर्ट तीच पोटगीची ऑर्डर तुमची करू शकतो. म्हणजे समजा नवरा बायकोमध्ये भांडणं झाली आणि बायको माहेरी गेली आणि बायको माहेरी गेल्यानंतरही नवऱ्याने तिला पर मंथ 5,000 रुपये पाठवायचं चालूच ठेवलं आणि मग बायकोनी कोर्टामध्ये केस दाखल केली आणि बायकोनी पोटगीची मागणी केली नवऱ्याकडनं, नवऱ्याचं एवढं उत्पन्न एवढं आहे आणि तिने समजा पोटगीची जास्त मागणी केली तर इथं मेहरबान कोर्ट असा विचार करतं की नवरा त्याच्या पतीप्रमाणे 5,000 पर मंथ ऑलरेडी देत आहे प्रामाणिकपणे, त्यामुळं 5,000चीच ऑर्डर ही जास्त करून होऊ शकते. बघा, पोटगीची जी ऑर्डर आहे, पोटगीची ही ऑर्डर करताना मेहरबान कोर्टाच्या मनात काही नसतं. मेहरबान कोर्ट हे जज आहे, फक्त ते जजची जी ऑर्डर करतं ते कधीही बायस नसतं मेहरबान कोर्ट. बघा, मी 25 वर्षापासून प्रॅक्टिस करते कोर्टामध्ये, मी इथं जजच्या बाजूने किंवा मेहरबान कोर्टाच्या बाजूने पण मी बोलत नाही, पण मी पाहिलेलं आहे. मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते शिवाजीनगर कोर्टात, फॅमिली कोर्ट. पुण्याचं फॅमिली कोर्ट हे 1 नंबर कोर्ट आहे, 1 नंबर कोर्ट आहे. इतकं चांगलं तिथं प्रोसिजर वाईज, तिथं स्टेप बाय स्टेप आणि खूप चांगले निकाल तिथं होतात आणि खूप लवकरात लवकर डिसिजन घेतले जातात आणि तिथं खूप चांगल्या पद्धतीने निकाल केले जातात आणि त्यामुळं कोणतंही मेहरबान कोर्ट हे कोणत्याही बाबतीत बायस नसतं, ना पत्नीच्या बाजूने असतं ना पतीच्या बाजूने असतं. आपण कसं आहे की आपल्याला काय त्याचं माहिती नसतं, म्हणून बऱ्याचदा असं लोक म्हणतात की हे कोर्ट जे आहे ते बायकांकडनंच विचार करतं, हे कोर्ट जे आहे ते पुरुषांकडनंच विचार करतं. तर असं मेहरबान कोर्ट कोणतंही कोणाच्या बाजूने कोर्ट विचार करत नाही. मेंटेनन्स जी आहे ती कागदपत्राच्या आधारेच होते.
मेहरबान कोर्ट म्हणजे जज साहेब त्यांच्यासमोर जे कागदपत्रे येतात, नवऱ्याला किती पोटगी आहे, नवऱ्याचे काय काय कागदपत्रे आहे, पत्नीचा काय खर्च आहे, पत्नीला महिलाला किती खर्च लागतोय, तिच्यावर कोण कोण डिपेंडेंट आहे, तिचे किती मुलं आहेत आणि पतीवर किती डिपेंडंट आहेत. समजा पती आहे, पतीवर त्याचे आईवडील डिपेंडेंट, आईवडील वृद्ध आहेत, मग इथं मेहरबान कोर्ट असा विचार करतो नाही ह्याला एवढा एवढा पगार आहे आणि ह्याच्यावर याचे आईवडील पण डिपेंडेंट आहेत, त्यामुळे आईवडिलांचा पण खर्च तो मायनस होतो. आणि मग ते राहिलेल्या पैशामध्ये त्या नवऱ्याचा जो काही खर्च असेल, समजा त्याचा जाण्या येण्याचा खर्च असेल, त्याचा काही मेडिसिन असेल, काय असेल, आणि मग त्या राहिलेल्या पैशावर ती पोटगी बायकोला मिळते किंवा मुलांना मिळते. त्यामुळे मेहरबान कोर्ट पक्षकाराचा, दोन्ही पक्षकाराचा विचार करूनच ही पोटगीची ऑर्डर केली जाते. आणि ही पोटगीची ऑर्डर जास्त करून मेरिटवर एकदम व्यवस्थित केली जाते, दोन्ही पक्षकारांचा विचार करून. समजा काही मॅटरमध्ये असं होतं की तुम्हाला ती पोटगीची ऑर्डर खूप जास्त वाटत असेल किंवा खूप कमी वाटत असेल, तर त्या लिमिटेशनमध्ये, त्या मुदतीमध्ये तुम्ही अपील करू शकता आणि अपीलमध्ये तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता. समजा एखादी ऑर्डर मेंटेनन्सची झाली, समजा 10,000 मेंटेनन्स पर मंथ नवऱ्याला ऑर्डर झाली की बायकोला त्यांनी द्यावे आणि त्याचा पगार अगोदर 50 किंवा 30,000 असेल आणि त्याला 10,000 मेंटेनन्स बसला आहे बायकोला, आणि त्याच्यानंतर त्याची नोकरी गेली, तर त्याच्यानंतर नोकरी गेल्यावर मग काही त्यांनी 10,000 परत राहायचं का? त्याची जर नोकरी गेली तर त्यांनी कोर्टासमोर पुन्हा अर्ज करू शकतो आणि चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस म्हणून, की मला अगोदर पगार होता, अगोदर मला एवढा एवढा पगार होता, पण आता माझी नोकरी गेलेली आहे आणि परत तुम्हाला कागदपत्र दाखल करायला लागतात, मी आता जॉबलेस आहे आणि त्यामुळे ही पोटगी कमी करावी. जॉबलेस आहे म्हणून तुम्हाला पोटगी माफ होणार नाही, तर ती पोटगी कमी होऊ शकते, की कारण अगोदर तुम्हाला एवढं इन्कम होतं म्हणून ही 10,000 होती, पण आता तुम्ही जॉबलेस आहेत, पण कायद्याप्रमाणे तुम्ही पोटगी तुमच्या पत्नीला देणं गरजेचं आहे, म्हणून त्या पद्धतीने एक रिजनेबल अमाऊंट तुम्हाला ती पत्नीला ती होती आणि ती पोटगी कमी होऊ शकते. तर अशा पद्धतीने पोटगीच्या बाबतीत मी बरेचसे मुद्द्यावर आपल्याला माहिती दिलेली आहे. मला माहिती आहे की आता जास्त मोठा व्हिडिओ बनवून गरजेचं नाही आहे, कारण तेवढं ऐकायला पण आपल्याला स्टॅमिना नसतो. तरी हा व्हिडिओ मी 30 ते 31 मिनटं झालेली आहेत. तर पोटगीसाठी मी बरीचशी माहिती जेवढं जमेल तेवढी दिलेली आहे. आणि हा पोटगीचा व्हिडिओ मी बनवला, त्याच्यामध्ये मला तर पहिले तुम्हाला तुमचा आभार मानायचे की माझे तुम्ही व्हिडिओ बघत आहात आणि मला तुम्ही कमेंट करत आहात, मला फोन करून तुम्ही सांगत आहात की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले. आणि हा जो व्हिडिओ मी बनवला आहे तो आपल्या मागणीनुसार बनवलेला आहे. काही लोकांनी मला फोन केले, काही लोक मला स्वतः भेटले, काही वकील मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की मेंटेनन्सवर आम्हाला व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे, जे की ह्याच्या अगोदर पण मी मेंटेनन्सवर व्हिडिओ बनवला होता, पण तो एवढा डिटेलमध्ये नव्हता. त्यामुळे हा मेंटेनन्सचा व्हिडिओ मी आपल्या बोलण्यावरून, आपल्या सांगण्यावरून मी केलेला आहे. तर आपण मला नक्कीच सांगू शकता, मला खूप आवडेल की कोणता व्हिडिओ आपल्याला कोणत्या विषयावर हवा असेल तो त्या विषयावर मी नक्कीच हा व्हिडिओ बनवीन. माझे व्हिडिओ तुम्ही असेच पाहत राहा, त्याला लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही क्वेरी असतील, या विषयी अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. आणि मी माझा नंबरही कमेंट बॉक्समध्ये माझा लिहिते आहे, त्या नंबरवर तुम्ही नक्की मला फोन करून विचारत राहा. नुकतंच मला एका महिलेने अंबेजोगाईवरनं मला फोन करून तिचं एक लीगल क्वेरी होती आणि मी तिला ती आन्सर केली. तिचा काही प्रश्न होता त्याला मी आन्सर केलं. परत दुसरी एक महिला होती की जी महिला साताऱ्याची होती. त्या साताऱ्याच्या महिलेने पण मला फोन करून तिची एक केस त्या कोर्टामध्ये चालू होती आणि त्या केसच्या बाबतीत माझ्याकडनं तिने माहिती घेतली. आणि ती खरं तर ती महिला मला त्या साताऱ्याच्या कोर्टात येऊन चालवा असं म्हणत होती, पण जास्त करून माझ्या पुण्यामध्ये प्रॅक्टिस आहे त्यामुळं मला ते जमलं नसल्यामुळे मी तिला गाईड केलं की कशा पद्धतीने ते चालवायचं, तुम्ही तुमच्या वकिलांना सांगून तुम्ही हे करू शकता. तर तुम्ही नक्की मला तुमचं कोणताही लिगल प्रॉब्लेम असेल, महिलांचा असो पुरुषांचा असो, मी नक्की तुम्हाला मदत करेल. मला खूप आवडेल तुम्हाला मदत करायला आणि तुम्ही नक्की मला विचारा. मी आता इथेच थांबते. थँक्यू सो मच. बाय.